थंडीमध्ये आणि हिवाळीमध्ये प्रत्येकाचे हेअर्स हे कोरडे किंवा रुक्ष होत असतात. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला हेअर वॉश हा अति थंड किंवा अति गरम पाण्याने करायचं नाही आहे, तर तो कोमट पाण्याने तुम्हाला करायचं आहे हेअर वॉश. त्याच्यानंतर तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ अवघ्या 7 ते 10 मिनिटांमध्ये तुमचं सायंटिफिक कोमिंग होत असतं. तर सायंटिफिक कोमिंग म्हणजेच एक्सरसाइज तुम्हाला हेअरची करायची आहे सकाळ संध्याकाळ, ज्याच्यामुळे तुमचं रक्ताभिसरण वाढेल आणि तुमचा स्काल्प ही क्लीनअप होईल. त्याचसोबत केसांना एक चांगलं पोषण मिळेल. तिसरी गोष्ट, तुम्हाला जो शॅम्पू यूज करता तो शॅम्पू सल्फेट फ्री असावा. तुमचं कंडिशनर असो किंवा मास्क, जर अतिशय दाट केस असतील तर तुम्ही मास्कचा वापर करा, ज्याच्यामुळे केस तुमचे नरम आणि मुलायम राहतील, सॉफ्ट होतील. सायंटिफिक कोमिंगचे तर खूप सारे फायदे आहेत, पण जेव्हा तुम्ही शॅम्पू आणि कंडिशनर वापरणार असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या हेअर ड्रेसरचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे.